नमस्कार. बचत बचत म्हणजे रंगीन, सुंदर, मजेदार, आनंदी, प्रसन्न जीवनाचा अलंकार होय. बचत ही फार महत्त्वाची असते. बचत केल्याने आपलं जीवन फार सुंदर होते. आपण जेवढी कमाई करतो, आपण जेवढं काम करतो, आपण जेवढं कष्ट करतो, आपण जेवढं कमावतो, त्याच्यापैकी थोडासा हिस्सा, जरासा हिस्सा, काहीसा हिस्सा थोडा बाजूला ठेवणे म्हणजे बचत होय. अशी रोज रोज जर बचत केली तर तुमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात बचत होईल. आणि ही बचत तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात कामा येईल, तुम्हाला मदत करेल, तुम्हाला हातभार लावेल. मग त्यावेळेस तुम्हाला कोणाला पैसे मागायची गरज नाही, कोणापुढे हात पसरायची गरज नाही. या काही कारणास्तव, या काही कारणामुळे स्वतःला संपवून टाकण्याची, आत्महत्या करण्याची गरज नाही. म्हणून ही बचत अनेक प्रकारचं काम करते, महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. ही बचत आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे, आपल्या जीवनाचा एक आधारस्तंभ आहे. म्हणून बचत केली पाहिजे, थोडी तरी बचत केली पाहिजे. कारण बचत करणं गरजेचं आहे. बचत केल्यामुळे आपलंच जीवन सुंदर होते, आपलंच जीवन रंगमय होते आणि आपल्याला कोणत्याही अडचणी येणार नाहीत. शैक्षणिक असो, घरगुती असो, कोणत्याही अडचणी असो, आपल्याला त्या येणार नाहीत. कारण ही ऐन टायमाला, ऐन वेळेस ही आपल्याला बचत कामा येईल, ही आपल्याला बचत मदत करील, हातभार लावेल. म्हणून बचत करणे गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बचत करा. जेवढं तुम्ही काम करता, जेवढं तुम्ही कमवता, त्याच्यापैकी काहीसा हिस्सा, थोडासा हिस्सा तुम्ही बचत करा. जर तुम्ही 100 रुपये कमवले तर त्या 100 रुपयापैकी त्याच्यातला 10 रुपये तुम्ही बचत करा. 100 रुपयातले 10 रुपये बचत करा. 500 रुपयाचं काम केलं असेल त्याच्यातलं 100 रुपये बचत करा. 1000 रुपयाचं काम केलं असेल तर त्याच्यातले 150-200 रुपये बचत करा. जर तुम्ही 2000 रुपये रोज कमवता तर त्याच्यातील तुम्ही निदान 500 रुपये तरी बचत करा. बचत करणे गरजेचं आहे, बचत करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला महिन्याला पैसे भेटत असतील, कुठं कामाला असाल, कोणाकडे कामाला असाल, नोकरीला असाल, तर तुम्हाला महिन्याला जर पगार भेटत असेल तर तुम्ही महिन्याला बचत करू शकता, महिन्याला बचत करू शकता. जर तुम्हाला 20,000 रुपये महिना असेल तर त्यातील तुम्ही 5,000 रुपये तरी बचत करू शकता. कारण 15,000 रुपये तुमच्या दैनंदिन जीवनासाठी बच झाले. आणि जर तुम्हाला 15,000 रुपये महिना असेल तर तुम्ही 3,000 रुपये बचत करू शकता. आणि जर तुम्हाला 10,000 रुपये महिना असेल तर तुम्ही 1,500 रुपये बचत करू शकता. अशा प्रकारे काही ना काही बचत केल्याने, थोडीफार बचत केल्याने तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, मजेदार होईल. जर बचत केली नाही, एकही रुपया जमा केला नाही, बाकी ठेवला नाही, सगळेच्या सगळे खर्चून टाकले तर मात्र तुम्हाला अडचण आल्याशिवाय राहणार नाही, संकट आल्याशिवाय राहणार नाही. कारण अडचणीच्या काळात, समस्येच्या काळात, कठीणाईच्या काळात भयंकर परिस्थिती आली, कठीण परिस्थिती आली, तेव्हा मात्र तुम्हाला मदत करायला कोणी नसतं. आणि तुम्ही तर बचत केली नाही, तुमच्याजवळ एकही रुपया नसतो आणि तुम्हाला ऐन वेळेला, आयत्या वेळेला किंवा अडचणीच्या वेळेला, संकटाच्या वेळेला कोणीही मदत करत नाही. भाऊ असो, बहीण असो, कोणीही असो, तुम्हाला कोणीही मदत करत नाही. त्यावेळेस तुम्ही पैसे कुठून आणसाल? तुमची अडचण, तुमचं संकट कसं दूर करसाल? कोणापुढे हात पसरवसाल? अशा वेळेस कोणीच मदत करत नाही, कोणी कामाला येत नाही, कोणी धावून येत नाही. अशा वेळेस आपल्या पश्चाताप करण्याशिवाय काही मिळत नाही. आपलं जीवन नरक बनतं, कंगाल बनतं. म्हणून
तुम्ही जेवढं काम करता, जेवढी कमाई करता, तिथली काही बचत करा, थोडीफार बचत करा. बचत करायला शिका. बचत करणं म्हणजे आपलं जीवन सुंदर बनवणे होय. कारण ही बचत वाया जात नाही. ही केलेली बचत तुमच्या मुलीच्या लग्नाला कामा येईल, तुमच्या मुलांच्या शिक्षणाला कामा येईल, या तुम्हाला एखादं प्लॉट वगैरे घेण्यासाठी कामा येईल, या तुम्हाला काही व्यवहार करायला किंवा कोणती गोष्ट करायला कामा येईल, या कोणत्याही कामासाठी, तुमच्या कोणत्याही वैयक्तिक कामासाठी कामा येईल. एखादी अडचण आली, प्रसंग घडला, काय झालं तर त्या कारणासाठी ही बचत तुम्हाला कामा येईल. म्हणून बचत करणे आवश्यक आहे, बचत करणे गरजेचं आहे. पण बचतीचं महत्त्व ओळखा. बचतीचं महत्त्व खूप आहे. म्हणून थोडीफार का होईना बचत करायला शिका. तुम्ही म्हणता सर्व पैसा खाण्यापिण्यात जातो, जेवढा आला तेवढा पैसा खाण्यापिण्यात जातो, मग बचत कशी करावी? अरे पण तुम्हाला अडचणीच्या संकटाच्या वेळेस कोण मदत करील? तुम्हाला जेव्हा काम नसतं, जेव्हा तुमचा कठीण परिस्थिती चालू असते, जेव्हा तुमची कठीण वेळ असते, तेव्हा तुम्हाला मदत कोण करील? कोण धावून येईल? कोणी धावून येणार नाही. तुम्हाला ही बचतच काम करेल. म्हणून बचत करा. तुम्हाला आगाऊ नादा असतील ते सोडून द्या. तुम्हाला काही कोणतं व्यसन असेल सोडून द्या. कारण व्यसनामुळे माणूस बेचिराख होतो, कंगाल जीवन होतं, नरकमय जीवन होतं, सगळा संसार उद्ध्वस्त होतो, राख रांगोळी होते. म्हणून तुम्हाला जर व्यसन असेल तर सोडून द्या. तुमचा एक्स्ट्रा खर्च असेल तर ते सोडून द्या. बाहेरचा एक्स्ट्रा खर्च असेल, एक्स्ट्रा दुसरीकडे पैसे जात असतील तर ते सोडून द्या आणि काटकसर करा आणि थोडीफार बचत जमा करा. थेंबे थेंबे तळे साचे. जरी तुम्ही रोजचे 10 रुपये जरी जमा केले, रोजचे 10 रुपये जरी जमा केले तरी तुमचे पैसे भरपूर जमा होतील. म्हणून तुम्ही बचत करायला शिका. बचत करायला शिका. कारण तुम्ही 10 रुपये जमा केले तर तुमचे महिन्याचे 300 रुपये होतील. 20 रुपये जमा केले तर तुम्ही महिन्याचे 600 रुपये होतील. म्हणून रोज काही ना काहीतरी तुम्ही जमा करा. त्यात तुमचाच फायदा आहे, तुमचंच कल्याण आहे, तुमचंच हित आहे आणि तुम्हालाच अडचणीच्या वेळेस, संकटाच्या वेळेस ही बचत कामाला येणार आहे. म्हणून बचत करा. तुमच्या सर्व गरजा भागून तुम्ही तुमचं जीवनचक्र चालवून बचत करायला शिका. तुम्हाला जे एक्स्ट्रा नाद असेल, या तुमचे एक्स्ट्रा पैसे कुठे जात असतील, या तुम्हाला दुसऱ्या सवयी असतील, त्या बंद करा. त्या बंद करा. वाईट सवय असतील त्या बंद करा. कुठं पैसा वाया जात असेल त्या बंद करा आणि काटकसर करायला शिका आणि थोडीफार बचत करा. थोडंफार बारकाई करावी लागते. जीवन जगत असताना, संसार करत असताना थोडीफार बारकाई करावी लागते. लोकांचं ऐकून सगळा पैसा खर्च करू नये. कोणी काही म्हणतं, समाज काही म्हणतो, परंतु आपल्याला जीवन जगायचं आहे. आपलं जीवन आहे. म्हणून कारण जे लोक बोलतात ते ऐनवेळेस मदत करतील का? ऐनवेळेस मदत करतील का? जे लोक तुम्हाला म्हणतात काय बारकाई करायला, काय चंगटाई करायला, परंतु असे बोलणारे लोक तुम्हाला ऐनवेळेस, संकटाच्या वेळेस, बिकट परिस्थितीच्या वेळेस मदत करतील का? धावून येतील का? म्हणून ते काही बोलतात. दुसऱ्याचं ऐकू नये. आपल्या मनाचं ऐकावं, आपल्या मनाचं ऐकावं आणि बचत करावी. मनाचं ऐकावं आणि बचत करावी. बारकाईने वागावं, चेंगटाईने वागावं. एक्स्ट्रा पैसे खर्च करू नये. आपल्या गरजा भागून, सर्व खर्च भागून उरलेल्या पैशाची तुम्ही बचत करा. बचत करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. ही बचत तुम्हाला कामा येईल, तुमच्या मदतीला येईल, धावून येईल, हातभार लागेल, तुमची कामं होतील. तुम्हाला अडचण येणार नाही, प्रसंग येणार नाही आणि कोणापुढे हात पसरायची वेळ येणार नाही. म्हणून तुम्ही बचत करा. आपल्या मनाचं ऐका. जीवन आपल्याला जगायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला अडचण दूर करायची आहे, आपल्याला संकट दूर करायचं आहे. लोकांचं ऐकू नका, समाजाचं ऐकू नका. तर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला संघर्ष करायचा आहे, आपल्याला अडचण येणार आहे, आपल्याला कठीण प्रसंग येणार आहे. म्हणून काटकसीनं वागावं लागतं, चेंगटाईनं वागावं लागतं, बारकाईनं वागावं लागतं आणि थोडीफार बचत करावी लागते.
ही बचत आपल्याला कामा येईल, आपल्याला मदतीला येईल आणि आपलं काम होऊन जाईल आणि आपलं जीवन सुंदर होईल आणि ऐन वेळेस आलेली अडचण आपली दूर होईल आणि त्यामुळेच आपली समाजात प्रतिष्ठा, मान, सन्मान वाढेल, शान वाढेल आणि कोणापुढे आपल्याला हात पसरायची वेळ येणार नाही आणि काही कारणास्तव, काही भयंकर कारणास्तव स्वतःला संपवण्याची, ही आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. कारण आपण बचत केलेली आहे, ही बचत आपल्याला कामा येईल. कारण सतत जर बचत केली तर पैसे जास्त जमा होईल आणि जास्त झालेला पैसा तुम्हाला अडचणीच्या वेळेस, कठीण परिस्थितीच्या वेळेस कामाला येईल. कारण जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात. कधी काम लागतं, कधी लागत नाही, कधी दुष्काळ येतो, अनेक अडचणी येतात. अडचणी काय संकट समस्या सांगून येत नाही, अचानक येत असतात. म्हणून आपल्याला ही अचानक आलेल्या अडचणीला, संकटाला, समस्याला तोंड देण्यासाठी ही बचत कामा येते. आपल्या ही बचत हातभार लावते म्हणून आपलं काम होते आणि आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. म्हणून बचत करायला शिका. दूरदृष्टी ठेवून, पुढचा दृष्टिकोन ठेवून, भविष्याची चिंता म्हणून तुम्ही बचत करायला शिका. उपाशी राहून बचत करू नका, पोटमारा करून बचत करू नका. तर आपल्या सर्व गरजा भागून तुम्ही बचत करा. फक्त एक्स्ट्रा खर्च टाळा. जिथं खर्च करायची गरज नाही, जिथं पैसा घालायची गरज नाही, अशा ठिकाणी पैसा घालू नका. तुमच्या जीवनावश्यक गरजा भागून तुम्ही बचत करायला शिका. तुम्ही बचत केली तर तुम्हाला कामा येईल, तुम्हाला मदत करेल. म्हणून बचत करा. ही बचत तुम्हाला अडचणीच्या वेळेस, कठीणाईच्या वेळेस तुम्हाला कामा येईल. म्हणून बचत करायला शिका. बचत जरूर करा, बचत अवश्य करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.